हाय गाईज, मी तुमचा लाडका मैं हूँ सब आणि आज आलो आहे मी मम्मी पप्पांकडे. जन्माष्टमीनिमित्त दरवर्षी पाळणा श्रीकृष्णाचा पाळणा केला जातो आणि पूजा केली जाते. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे की कसं माझ्या घरी आणि कसं माझ्या घरी आपण पूजा करतो श्रीकृष्णाची. 12 वाजता जन्म कसा करतो आणि मग कशा प्रकारे आरती वगैरे सगळं करून भक्तिभावाने. आज मी उपवास केला आहे बाय द वे. दरवर्षी जन्माष्टमीला उपवास करतो, महाशिवरात्रीला एक उपवास करतो आणि हे 2 उपवास मी नेहमी करतो. बाकी पूर्ण वर्षभरात काही उपवास वगैरे नाही करत. सो हे 2 महाशिवरात्र आणि जन्माष्टमी हे 2 उपवास मी करतो. सो बघूया आपण आता पुढे कसं काय. बाहेर सगळी तयारी चालू झाली आहे. मी कॅमेरा नेतो. इथे हॉलमध्ये टिपॉयवर एक टिपॉय आहे, त्या टिपॉयवर आपण सगळं मांडतो पूजा. बनवलेस का आज? हां, वरण, बटाट्याची भाजी. आता काय करतेस? भांडी घासतेस. अष्टमीच्या दिवशी लगेच तयारी सुरू करताना सगळ्यात पहिला प्रश्न पप्पांना केला जातो, पप्पा हे कुठे ठेवलं आहे? पाळण्याची पुस्तकं. पप्पा पाळणा कुठे ठेवला आहे? हे कुठे ठेवलं आहे? आणि पप्पा सगळं सांभाळून ठेवतात आणि ते पुन्हा दरवर्षी न चुकता या दिवशी पुन्हा काढतात. जसं पाळणा वगैरे तुम्हाला आता दाखवतो. हा श्रीकृष्णाचा पाळणा आहे. त्यानंतर ही पुस्तकं बघा पप्पांनी काढली बरोबर. श्रीकृष्ण जन्माख्यान. मला माहितीही नाही घरात कुठे ठेवलेलं असतं, पण पप्पा बरोबर ठेवतात ते. पाळणे संग्रह. मग ह्याच्यामधला एखादा पाळणा जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो त्यावेळी म्हणतात. मग आणि पप्पांना पाळणा म्हणायला फार आवडतो. हाय गाईज, जन्माष्टमीचा उपवास हा सुंठावर सोडला जातो आणि त्यासाठी ही सुंठ मी मिक्सरला वाटली आहे मम्मीच्या सांगण्यावरून. सो सुंठ आणि सुंठामध्ये थोडीशी साखर टाकले. हे खाल्ल्याशिवाय उपवास सुटत नाही. सो आता अशा प्रकारे मी. काय ग मम्मी, का ग सुंठवडा का खातात ग उपवास सोडायला? सुंठवडा म्हणजे आमच्या गावच्या भाषेत सुंठवडा बोलतात. मम्मीचं म्हणणं आहे सुंठवडा खाल्ल्याशिवाय उपवास सुटत नाही, म्हणजे सुंठ खाल्ल्याशिवाय उपवास सुटत नाही. पण कसं आहे ना, त्याच्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण सुद्धा असेल. सो ते मी गुगलवर जरा सर्च करतो आणि मग तुम्हाला सांगतो. शिरा बनवतेस मम्मी? प्रसाद बनवतेस? प्रसादाचा शिरा बनवतेस थोडक्यात. मम्मी माझी सुगरण. असू दे पसारा, सगळ्यांच्या घरात असतो पसारा. आता प्रसादाचा शिरा बनवला जातोय आणि मम्मी प्रसादाचा शिरा बनवते. माझा आवाज इथे जोरात येतोय की नाही मला माहीत नाही. माझ्याकडे आता माईक नाही आहे सध्या, त्यामुळे मी जे काही जोरात बोलून करतो तेच ब्लॉगमध्ये येणार. सो असा मस्तपैकी प्रसादाचा शिरा आता तो प्रसादापुरताच बनवला जातोय. दरवर्षी समोरची एक आंटी वगैरे वगैरे उपवास सोडायला किंवा जेवायला. आपण जेवण म्हणजे थोडंसं आपण घरातल्यांचं जेवण करतो आणि तेवढं म्हणजे मोजकी लोकच येतात आपल्याकडे. समोरची एक आंटी येते आणि शेजारची एक आंटी ती सुंठवडा प्रसाद म्हणून घेते. तो सुंठवडा म्हणजे सुंठ. मी आमच्या गावच्या भाषेतच बोलतोय, सो समजून घ्या. सुंठवडा कसं काय नाव पडलं? सुंठ वडा झाला होता कोणाचा सुंठ हे करताना. आता सजावटीचं काम हातात घेतलंय मी. मग बहीण येईल, बाकीचं पूजेचं साहित्य मांडेल आणि नंतर मग सगळ्या पूजेचं साहित्य मांडल्यानंतर म्हणजे ते बाबा ते वाचतात त्याला काय बोलतात? श्रीकृष्णासाठी ते वाचतात त्याला जन्माष्टमी आख्यान, जन्माख्यान, श्रीकृष्ण जन्माख्यान. मग नंतर ते वाचायला सुरुवात करणार आणि मग जिथे श्रीकृष्णाचा जन्म होतो तो रात्री 12 वाजता व्हावा यासाठी आम्ही थांबतो आणि त्याच्या पुढची जी ओवी असते ना ती 12 वाजल्यानंतर म्हणतो आपण. आणि मग याचा अर्थ श्रीकृष्णाचा जन्म झाला. आणि मग पुढच्या गोष्टी जे मग आपला उपवास सुटणार. सुंठ खाणार, उपवास सुटणार
आणि मग जेवण करणार. रेडी गाईज. आणि आता ही तयारी चालू आहे पाळण्याची. खाली आलो होतो, स्वीटच्या दुकानात गेलो होतो आणि तिथून आणलेत मी पेढे, मथुरा पेढा बोलतात. सो तो पेढा घेऊन आलोय आणि आता चाललोय घरी. थोडं म्हणजे रात्री 12 वाजता जन्म होतो, जेवायचं त्याच्यानंतर. सो थोडं हेक्टिकच असतं, पण छान वाटतं. अशी सुंदर रांगोळी काढली सुप्रियाने शॉर्टकटमध्ये थोडीशी, कारण तिला वेळ नव्हता. सुतळीने बांधताय का? सुतळी देऊ का? सुतळी चिरगुट दे. पाळणा आता बांधलेला आहे. नंतर किती काय करते तू. छान झालं सजावट. हे जे आहेत ते कृष्णासाठी लोड आहेत आणि ती त्याची गादी आहे बसायची. आणि इथे या टिपोळीवर पुन्हा एकट्याचं वस्त्र आहे ज्याच्यावर त्याला बसवणार. ही वेगळी म्हणजे ही वेगळी बसायचं वेगळं गादी आहे अशी छोटीशी ती एक. ही पाळण्याची मागची बाजू आहे. ही साईडचं प्रोफाईल आहे आणि वरती छत आहे बघा पाळण्याला. आणि ही जी दोरी खाली लटकते ही नंतर पाळणा झोका देण्यासाठी आहे. मिळाला का 1 रुपया टाकलाय. हळद कुठली इथलीच घ्यायची ना. कुठली काय ही वाली. सॉरी कुठं ठेवायची काय. अरे वा वा वा. पण ते असं थोडं मग तिकडे सरकवायला पाहिजे होतं मम्मी. तू काय सुपारी आणि हे इथे ठेवायला पाहिजे होतंस पुढे. आता बहीण सांगते कशी पूजा करायची आहे आणि गमती जमती चालू आहेत. स्पर्धा 2025 जन्माष्टमी. सुप्रिया एकटी चांगली काढते स्पर्धेमध्ये. डिझाईन चालू आहे. आता तयारी बऱ्यापैकी पूर्ण होत आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि बहिणीचं काहीतरी चुकलंय. काय चुकीची रांगोळी पडलेली आहे. हे आमच्या समोर राहतात सोनर काका. हाय करा ना. हे सोनर काका आमच्या समोर राहतात. ते आज आलेत पूजेसाठी आणि असे दरवर्षी येतच असतात. म्हणजे सगळे समोरून शेजारी वगैरे. आंटी येणार थोड्या वेळाने. आंटी आहे का घरी आज? आहे ना, येईल. बघता रात्रीचे वाजलेत 11:30 होत आलेत आणि आता 11:30 वाजता जन्माख्यान वाचायला सुरू करायचं आणि तोपर्यंत बाकीची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. सो रांगोळी सुद्धा बघता बघता एवढी कलरफुल झाली आहे. सुप्रियाने मस्त रांगोळी काढली आहे. व्हेरी गुड. पूजेची तयारी. सुंठवड्याचा प्रसाद उपवास सोडायला. त्यानंतर हा खोबरं, काजू, बदाम वापरून मम्मीने केलेला नवीन प्रसाद या वर्षीचा. यूट्यूबवरची रेसिपी. हे तीर्थ. हे मथुरा पेढा आमच्या इकडच्या एका स्वीट्समधून आणलं आहे. आणि ही तयारी. तुम्ही करा सुरू. ऋषाला घरी बोलवलं होतं जन्माष्टमी निमित्त. बोललो घरी पूजा असते ये. आणि ऋषा आलाय. ऋषा हाय कर सगळ्यांना. हाय. बाय द वे आजच ऋषानी त्याचा आजच ब्लॉग पडला आमचा शूटिंगचा. आम्ही पहिली शॉर्ट फिल्म केली त्याचा. तर RK18 ब्लॉग्स बरोबर ना. RK_18_ ब्लॉग.
पुढे अंडरस्कोर नाही नाही एवढाच अंदाज करतो. सो तुम्ही जाऊन नक्की बघा त्याच्या चॅनलवर. आजच आमचा शूटिंगचा ब्लॉग त्याने टाकलेला आहे आणि मला फार कमी घेतलं त्या ब्लॉग मध्ये. अरे So, कारण का आमचा दादा डायरेक्टर असल्या कारणामुळे तो सीन सेट करण्यामध्ये बिझी होता. तेवढाच वेळ मला भेटला कारण का मी मॅनेजर होतो त्याच्यामुळे. जन्माख्यान वाचणं आणि इथे आता मी तो वाचायला पायावरती घेतो. आणि त्या स्वस्तिक वरती तिथे छोटस एक काढलं त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं. इथे टोपी काढली होती. टोपी आधी ऐक द्या इकडे मला. कुठे हळदी कुंकाचं कुठे? माझ्या हातात ते कल्पना ते टेबलावर टोपी आहे का ग? टेबलावर टोपी आहे का काढलेली? कोण आला? ऋषी आलाय. चौघांशी नवे अवांका तुझे स्वरूप वर्णावया. साही जण वेळी होती 18ची खुंटली गती. चौघी जणी तटस्थ पाहती स्वरूप स्थिती न वर्णवे. पांचा नुरेची भाव तिघांचे नुरवी नाव. दोन्ही म्हणणे अभाव हेही तिथे विराले. चहू मुखांचा वर्णिता भागला. पांचा सुखांचा तटस्थ राहिला. सहा मुखांचा सूर्य जैसा तेजस्वी. जागी जाहली रोहिणी तो 7 मासांची गर्भिणी. म्हणे कैसी जाहली करणी चिंता मनी वर्तते. पुरुष नसता गर्भ राहिला परम चिंता क्रांतते अबला. नंद यशोदेस कळला समाचार सर्वतो. जीवी झोंबला चिंताग्नी तोच आकाशी बदली देववाणी. चिंता करू नको रोहिणी वसुदेवाचा गर्भ हसे. याच्यात पुढे जमूया. आता श्रीकृष्णाचा जन्मकाळ पाहो आले निर्जर सकळ. एकत्र टाकतो. दुदुंबी नादे निराळ दुमदुमिले तेरवा. विमानांची जाहली दाटी वाव नाही नभापोटी. काय म्हणायचं ते म्हणा. करीती देव सुमन वृष्टी आनंद पोटी न समाये. वर्षा ऋतू श्रावण मास बुधाष्टमी कृष्ण पक्ष. अवतरला कमल दलाक्ष रोहिणी नक्षत्र ते दिवशी. गोपाल कृष्ण महाराज की जय. अरुण बालार्क संध्या राग दिव्य रत्नांचे काढिले रंग. तैसे तळवे आरक्त सुरंग श्रीरंगाचे शोभती. चंद्रक्षय रोगे जाहला कष्टी मग तो सामुद्रिक चिन्हे सुरेख. काय अर्थ सुचविला साधकास ऊर्ध्व रेखा ऊर्ध्व मार्ग डावी रेखा. सत्वशीळा प्रेमळ भाविक ऊर्ध्व संकेत दावितसे. विद्यामध्ये जाहले जे मस्त कोणासन लेखी गजोन्मत्त. त्यासा आकर्षवया वैकुंठनाथ क्षमांकुश घरी पदी. पद्मका धरिले पायी पद्मावसे तया ठाई. आणि का ते प्राप्त नाही घोर तप आचरता. शुभ्रवांकी रूप जाहली बरवी म्हणून सत्कर्वी वर्णिती हो. कालिंदी कृतांताची भगिनी ऐसे बोलीजे सर्वजणी. प्रयागी मोक्ष ठेविता देह तेथींच्या श्रवणे होय विदेह. भावे माघमासी निसंदेह त्रिवेणी माधव सेविजे. त्या प्रयागा जाता कष्ट हा ध्यानीचा होतो प्रगट. या प्रयागी निळकंठ क्षेत्र संन्यास घेत पै. कटिमेळ खळे तेज आगळे दिव्य रत्ने मिरवती सुढाळे. की एक हारी सूर्यमंडळे हरी जगनी जाळीले. नाभी वर्तुळे गंभीर ऐसा का बाळ भास्कर. तेथे उद्भवला चतुर्वक्र सृष्टचेई आदिकाळी. वक्षस्थली स्त्री वत्सलांछन सव्य भार्गी शोभायमान. वामभागी श्रीकेतन वास्तव्य स्थळ श्रीपय. शंभूकंठ विराजमान नासिक सरळ सुहास्य वदन. मंदस्मित झळकती दर्शन चंद्र तेज मुने. की सर्व ही आनंद मिळून हरिमुखी वसती अनुदिन. त्रैलोक्य सौंदर्य विसावून झळके चपळे होनी विशेष. ऐसा एकाएकी बंदिशाळे देवकी देखे घनसावळे. जीवांचे लिंब लोण केले हरी वरुणी ते धवा.
मम्मीने कृष्ण जन्मानंतर त्याला आंघोळ घातलेली आहे, मस्तपैकी सजवलंय, कपडे घातले छान छान, आणि आता त्याला पाळण्यात टाकतायत श्रीकृष्णाला. राम घ्या, गोपाळ काहीतरी म्हणून कृष्ण घ्या, नाही सॉरी कृष्ण, गोविंद घ्या, तो गोपाळ बोलता, गोपाळ घ्या, गोपाळ घ्या, यदुनंद घ्या, ऋषिकेश, माधव घ्या, त्याला काय होतंय, मोहन घ्या, केशव म्हणकी. आता ती म्हणते ना, तिला येत तू म्हण, केशव घ्या. हे मी व्लॉग मध्ये टाकू का असं? माधव घ्या. झालं ना? किती भाबडी पूजा करतोय की नाही आपण. पाळण्यात टाकताना ती जी प्रथा आहे, पाळण्यात कोणी माधव घ्या, कोणी गोपाळ घ्या, ती प्रथा सुद्धा आता श्रीकृष्णासोबत तुम्ही करणार झालेली नाव तुम्ही ठेवताय, आणि नाव तुम्ही ठेवताय. अरे हा विघ्नेश नाही घ्या. सो आता श्रीकृष्णाच्या कानामध्ये घे आत्याला मारलेलं आहे आणि नाव ठेवलेलं आहे कृष्ण. नजर लागू नये म्हणून काजळ सुद्धा लावलेलं आहे. हे पप्पांनी लावलंय, त्यांना अंदाज नव्हता, तिरपा लागलाय थोडासा. आता बाळाला पाळणं घेतलं, आता पाळणं गायचं आहे. पप्पा दरवर्षीप्रमाणे प्रथेप्रमाणे दरवर्षी पाळणा पप्पाच म्हणतात. सो आता सुद्धा पाळणा हे पप्पाच बोलणार आहेत. ऋषा कसं वाटतंय? खूपच भारी वाटतंय. हा आणि हा शब्द मुक्त झालो मी. शब्द मुक्त. सोडीला कर्णाच्या प्रतापे मार्ग दाविला, जो बाळा जो जो रे जो जो, कर्णाच्या प्रतापे मार्ग दाविला, जो बाळा जो जो रे जो जो. गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला, नंदाच्या घरी आनंद झाला, पुढ्या तोरणे शिकली बांधिती, कुसुमांचे हार देव वर्षती, जो बाळा जो जो रे जो जो. कुसुमांचे हार देव वर्षती, जो बाळा जो जो रे जो जो. तिसऱ्या दिवशी वाजे वाजंती, तासे नवती उत्सव करीती, सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द, त्याचे छंदाने नाचे गोविंद, जो बाळा जो जो रे जो जो. त्या दिवशी सोहळा केला, गोपी गवळणी कृष्ण आळीला, एका जनार्दनी पाळणा गाईला, एका जनार्दनी पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो जो. एका जनार्दनी पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो जो. यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, सुन मेरे प्यारे गोरी गोरी राधिका के नैन गजरारे, काले नैनो वाली ने ओ. गोपाल कृष्ण महाराज की जय. साधू सारखा वाटा विघ्नाची, नुरवी पूर्वी कृपा जयाची, सर्वांगी सुंदर दुराची, कंठी मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान, श्रावण मात्रे मान, कामना पूर्ती, जय देव जय देव. गौरा गौरी कुंभरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे मुकुट शोभतो भरा, चरणी लागरिया, जय श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान, श्रावण मात्रे मान, कामना पूर्ती, जय देव जय देव. सेवा करू काय अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल कोटी, असे गाठाई माते तुझे गुण गाता, आम्हा सुख वाट सद्बुद्धी सन्मार्ग लावी आम्हासी, नमस्कार चरणासी.
यज्ञेन यज्ञमयन्त देवास्तानि नरकाणि प्रथमान्यासन् तेन नाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यात् ईस्यात् सार्वभौमः सार्वायुषः अन्तदा परार्धात् पृथिवीः समुद्रपर्यन्ताय एकराळितपेश श्लोको विदितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसन्गृहे अवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासद इति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. आता बोला गोपाळ कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. एवढंच येतं फक्त एवढं. बापरे हे काय झाले, आरती सोबत माझ्या कपाळाचं नाम पण पसरलंय बरोबर. वातावरण घरचं छान झालेलं आहे. ही कामावरून एवढ्या लेट आली आहे बायको माझी. लेट आली, झोपली, आराम करते, झोपते. तिला लेट झालं, सकाळी 7 वाजता कामावर गेली होती आणि ती आत्ता आली आहे. सो ती थोडीशी अशी पडली. बाकी आता प्रसाद दाखवतील आणि प्रसाद मिळेल, चिंचवडा खायला मिळेल, मग मथुरेचे पेढे मिळतील, सगळंच खायला मिळेल. हो की नाही. ऋषिकेश अभ्यासू वाटत असला तरी ते पुस्तक हे अभ्यासाचं पुस्तक नाही आहे कुठलंही सध्या. कुठलं पुस्तक आहे दाखव. पाळणा संग्रह. याच्यामध्ये वेगवेगळे पाळणे आहेत बरोबर ना. बरोबर. निर्मितीसाठी जरा गाणी लावलीत आणि थोडं वातावरण निर्मितीसाठी चान्स आहे. पप्पांनी नारळ फोडलाय. बस दाखवतो एकदा. हा खाली पप्पा थांबा. सो एकंदरीत इथे दादा प्रसादाची तयारी करतोय, तुम्ही पाहू शकता. अरे मम्मी ह्याला काय हे लागलं, चिकट लागलं एवढं सगळं. बघा बघा कसं चालू आहे. खूपच काला करायचा प्रयत्न चालू आहे. आणि काय अजून काय झालं ना ते. आणि शिऱ्याचं कुठे तो आहे, तो त्यातला उचलीन, तो आहे ना तिथे. बघा कसे भाऊ बहीण आपले वडिलांना प्रसाद देत आहेत. घेतलं का कोण आहे तीर्थ दे. तीर्थ कशाला. प्रसाद येतो, प्रसाद येतो. एवढा नकोय मला. आता हा एवढा सुंठ एवढी खायची आहे. बघू आता जमतंय का मला. प्रमाण नाही कळलं. ऍक्च्युली या पावडर आहे ना, कमी पावडर घेऊन साखरेचं जास्त पाहिजे. हे घे. हे पण नको. आंबट आंबट लागतंय ना ते. तिखट नाही लागत, आंबट लागतं. राजू तू घेतलंस का. पण हे काय